मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कलाच्या आजीने तिला जे काही कानातले दिलेले असतात त्यातील एक कानातलं नैनाने चांदेकरांच्या पूजेमध्येच हरवल्यामुळे कला आणि अद्वैतचा आता पुन्हा एकदा आमनासामना होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की अद्वैत नैनाला घेऊन त्याच्या बेडरूममध्ये गेलेला असतो आणि खूप काळजीसुद्धा घेत असतो. ते पाहून नैना खुश असते आणि ती मुद्दामच अजून अद्वैतच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. तेव्हा संगीता आनंदाने वेडी झालेली असते. त्याच वेळेला आता सरोज आणि काकूसुद्धा अद्वैतच्या बेडरूमकडे आलेले असतात. तेव्हा त्या संगीताला अद्वैतच्या रूममध्ये डोकावताना पाहतात. तर सरोज विचारते, कोण आहात तुम्ही आणि इथे घरात काय करताय? माझ्या मुलाच्या रूममध्ये असं का डोकावून पाहताय? तेव्हा काकू म्हणत असते, अहो सरोज वहिनी, ज्या मुलीच्या पायाला लागलंय ना, त्या मुलीच्या आई आहेत त्या. तेव्हा संगीता म्हणते, मी माझ्या मुलीसाठीच इथे आले होते, म्हणून आता तिघीही आतमध्ये जातात. तेव्हा सरोज नैनाला विचारते, तू ठीक तर आहेस ना? तर नैना म्हणते, हो. तेव्हा सरोज म्हणते, अद्वैत, बाहेर खूप पाहुणे आहेत आणि पुढच्या कार्यक्रमाची तयारीसुद्धा करायची आहे, त्यामुळे तू बाहेर गेलास तरी चालेल. तेव्हा आता अद्वैत नाईलाजाने तेथून बाहेर जातो. तर सरोज नैनाला विचारते, तुला चालता येत असेल ना? आपण सुद्धा बाहेर जाऊयात. तर नैनाला त्या रूमच्या बाहेर जावंसं वाटत नसतं आणि हा अद्वैत चांदेकर तर त्याचा मोबाईल नंबर न देताच निघून गेला. आता पुन्हा याच्याशी कसा कॉन्टॅक्ट करायचा? म्हणून आता नैना गुपचूप तिच्या कानातील एक झुमका काढते आणि अद्वैतच्या बेडरूममधील उशीखाली ती लपवून ठेवते. कारण त्या कानातल्याच्या कारणाने का होईना अद्वैत आणि माझी पुन्हा एकदा भेट होणार याची नैनाला पक्की खात्री असते. तेव्हा मूर्ख नैना हा विचार करत नाही की ते कानातले तिचे नसून कलाचे आहे, तिच्या आजीकडून मिळालेले खानदानी कानातले आहेत. तर दुसरीकडे राहुल मुद्दामच अद्वैतला चिडवत असतो की काय मग, डायरेक्ट बेडरूमपर्यंत घेऊन गेलास, ते पण सर्वांसमोर दोन्ही हातांवर उचलून. तेव्हा अद्वैत लाजतच म्हणतो, या मुलीमध्ये ना सगळं काही आहे, ब्युटिफुल, गॉर्जियस. तेव्हा राहुल विचारतो, एकाच भेटीला ओळखलंस? तर अद्वैत म्हणतो, अरे, हिऱ्याची पारख करायला असा किती वेळ लागतो, ते पण या अद्वैत चांदेकरला? ती मुलगी म्हणजे हिरा आहे, हिरा. आणि असा हिरा मी या अगोदर कधीच पाहिला नाही. म्हणून आता अद्वैत लगेच आबांच्या रूममध्ये जातो. तेव्हा राहुल मनाशीच म्हणत असतो, अद्वैत चांदेकर, आता तू बघतच राहा, तुला आवडणारी प्रत्येक गोष्ट मी तुझ्याकडून कशी हिरावून घेतो ते. आता शेवटच्या क्षणी मी या मुलीला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणार. ज्या पद्धतीने अगदी शेवटच्या क्षणी तू हा नवीन प्रोजेक्ट माझ्या हातातून हिसकावत त्या सोहमच्या हवाली केलास ना, तसंच. आणि हा राहुल बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. तुला अशा जागी जखम करेल ना, ज्याचा तुला आयुष्यभर त्रास होत राहील. त्यानंतर इकडे आबा अद्वैतला विचारत असतात की डान्स कॉम्पिटिशन विनरचं काय करायचं? कारण राहुल म्हणत होता की कोणतीच मुलगी आपला डान्स पूर्ण करू शकली नाही. त्यावर आता अद्वैत म्हणतो की आता स्पर्धा ठेवलीच आहे तर विनर काढायलाच हवा. तेव्हा सोहम म्हणतो, अरे दादा, जर डान्सच झाला नाही तर विनर कसा घोषित करणार? त्यापेक्षा ना आपण ही स्पर्धा ड्रॉ करून टाकूयात. परंतु अद्वैत म्हणतो, नाही, विनर तीच मुलगी झाली पाहिजे जी शेवटपर्यंत आपला डान्स करत होती, ती म्हणजे मिस नैना. तेव्हा राहुल म्हणतो की मला नाही वाटत ती विनर आहे, कारण शेवटपर्यंत ती सुद्धा टिकली नव्हती. ते पाहून आबा म्हणतात की बस झालं तुमचं. अद्वैत बाळा, या डान्स कॉम्पिटिशनचं अरेंजमेंट तूच केलं होतंस ना, त्यामुळे विनर कोण असेल हे ठरवण्याचा अधिकारसुद्धा तुलाच असेल. तू जो काही निर्णय घेशील ना, तो आम्हा सर्वांनाच मान्य असेल. तेव्हा अद्वैतला लगेच नैनाचा चेहरा डोळ्यासमोर येतो. तर दुसरीकडे कलासुद्धा घरी आलेली असते. तेव्हा बाबा तिला विचारतात, काय ग, पूजेच्या पासचं अरेंजमेंट तूच केलं होतंस ना? तेव्हा कला अडखळत म्हणते, नाही बाबा. तर बाबा म्हणत असतात, अगं, मी तुझा बाप आहे, तू एक मोठी कलाकार तर आहेस, परंतु खोटं बोलण्याची कला अजूनही तुझ्यात नाही. जेव्हा तुझं बोलणं अडखळतं, तू नजर पचोरतेस, तेव्हाच मला कळतं की काहीतरी गडबड नक्की आहे. आता खरं खरं सांग, ते पासेस तुझ्यामुळेच मिळाले ना? तेव्हा कला म्हणते, हो बाबा, पण अगोदर मला सांगा, तुम्हाला हे कसं कळलं? त्या रॉकेटने सांगितलं ना? आता तर या रॉकेटला मी सोडतच नसते बघा. तेव्हा बाबा हसतच म्हणतात,
अगं कला बाळा, जरी रॉकेटने नसतं सांगितलं ना तरी मला कळलंच असतं, कारण तू तुझ्या आईच्या आणि बहिणीच्या आनंदासाठी काहीही करू शकते, मला माहिती आहे. तर कला म्हणते, नाही बाबा, हे सगळं मी माझ्या आनंदासाठी केलं, कारण ताईच्या आणि आईच्या आनंदातच माझा आनंद आहे. बाबा, अहो तुम्ही पाहायला हवं होतं, आई आणि नैनाताई तर आनंदाने वेड्या झाल्या होत्या. खूप वर्षानंतर मी त्यांच्या चेहऱ्यावर हा आनंद पहिल्यांदा पाहिला. कसं सांगू बाबा, एखाद्या छोट्या मुलाला त्याच्या आवडीचं खेळणं किंवा खाऊ मिळाल्यानंतर किती आनंद होतो, तेवढ्याच आनंद मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. तेव्हा बाबा विचारतात, मला सांग, तुझा चेहरा एवढा का पडलाय? काही झालंय का? तू ठीक तर आहेस ना? तर कला म्हणते, नाही बाबा, काही नाही झालं, मी ठीक आहे. तर बाबा म्हणतात, नाही, तू काहीतरी माझ्यापासून लपवत आहेस. तुझं दुःख, तुला होणारा त्रास मला तुझ्या डोळ्यांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. तेव्हा कलाला लगेच अद्वैतने पूजेच्या ठिकाणी सर्वांसमोर तिचा जो काही अपमान केलेला असतो तो आठवतो. कला म्हणते, नाही हो बाबा, आज काही लोकांनी माझा जरा मूड खराब केला. तर बाबा म्हणतात, ते जाऊ दे बाळा, सोड ना. मला सांग, तुझ्या चेहऱ्यावरील खरं हसू परत आणण्यासाठी मी काय करू? तर कला म्हणते, काही नाही बाबा, तुम्ही फक्त माझ्याशी गप्पा मारा, एवढंच खूप आहे. तेव्हा बाबा म्हणतात, कला, अगं तू जर एवढ्या दूर पास देण्यासाठी गेली होतीस तर पूजा पूर्ण करूनच परत यायला हवं होतंस ना, तुझ्या आई आणि बहिणींसोबत. तेव्हा कलाला लगेच नैना आणि संगीतानेच तिला पूजेतून काढून दिल्याचे क्षण आठवतात. तिचे डोळे भरून आलेले असतात. तेव्हा कला खोटं सांगते की बाबा, माझी तब्येत ठीक नव्हती ना, म्हणून मी निघून आले. मी रॉकेटला सांगितलंय की रिक्षेतून त्या तिघींना परत घरी घेऊन ये म्हणून. तर बाबा म्हणतात, ठीक आहे, तू खूप थकली आहेस ना, तर मी तुझ्यासाठी फर्स्ट क्लास गरमागरम चहा घेऊन येतो. म्हणून आता बाबा प्रेमानेच कलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असतात आणि चहा बनवण्यासाठी जातात. तर इकडे चांदेकरांच्या घरी नोकर सर्वांना चहा वाटत असतो. तेव्हा संगीता म्हणते की आमची नैना चहा वगैरे नाही पीत, कारण ती तर डायटिंगवर आहे ना, गोड कमी खायचं असतं. तेव्हा संगीता खूप मोठेपणाचा आव आणत असते. ते पाहून रोहिणी मुद्दामच विचारते, मला सांगा, तुम्ही नक्की कुणातर्फे इथे आलात? तेव्हा संगीता खूपच गोंधळते. ती म्हणते की आता तुम्ही एवढं प्रेमाने आमच्यासाठी पास पाठवलेच होते, मग तर यायलाच हवं ना. तेव्हा सर्वांना वाटत असतं की कदाचित त्यांना अद्वैतने बोलवलं असणार, हे त्याचेच गेस्ट असतील. तेव्हा रोहिणी मनाशीच म्हणते की नक्कीच ही बाई सर्वांना उल्लू बनवत आहे, आपल्याशी खोटं बोलत आहे. या आहेत तरी कोण, आणि या दोघींना पासेस मिळाले तरी कुठून? तर इकडे बाबा कलाला चहा देत असतात. तर कला हात समोर करत असते, तर तिच्या हाताला चटका बसल्यामुळे जखम झालेली असते. तेव्हा कला लगेच तो हात पटकन मागे घेते आणि दुसरा हात पुढे करते. तर आता मित्रांनो, नैनाने कलाचे जे काही कानातले हरवलेले असतात ते कला पुन्हा कसे मिळवणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.